नमस्कार फ्रेंड, बाळा कोयंडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत असा. आता मी इलो आहे देवगड तालुक्यात पेंढरी गावामध्ये मंदिराचा वर्धापन दिन आहे. त्यासाठी इलो इकडे शूट करू आणि आता तुमका दाखवते. मंदिरात जाते देवदेवतांचे नवीन मूर्त्यांच्या प्रतिष्ठापना करण्यात इलेली असतात आहे. आता मी जात आहे, आता तुमका मंदिरात दाखवते. चला बाय. नमस्कार, बाळा कोयंडे यूट्यूब चॅनल बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आठवणी बघताच ना मग सबस्क्राईब पण करा. आणि बघा, हे बघा सुंदर गाव आहे, निसर्गमय गाव आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा एवढी झाडाबिडा मोठी उंच, त्याच्यात त्या निसर्गाच्या कुशीत ना सुंदर असं मंदिर आहे, नवीन बांधल्याने त्याने. आता आपण जाऊया, चला. गावात सुंदर जत्रेचा स्वरूपच इला जवळजवळ हे बघा, संपूर्ण यात्रा आणि संपूर्ण असा दोन्ही बाजू गुढ्या उभ्या केल्यात आणि एवढं सुंदर वातावरण झालेलं आहे ना त्या गावात. आणि ही चौंडेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि तिचा आज मंदिराचा जीर्णोद्धार आहे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू आहे आणि आपण जातो आता मंदिरात. सुंदर असं मंदिर बांधल्याने आणि आत्ता मला वाटतं पालखीचं हे चालू आहे, त्यांचं डेकोरेशनचं काम. नमस्कार फ्रेंड, आणि आत्ता पेंढरी गावामध्ये जी मूर्ती नवीन चौंडेश्वरीची बसवण्यात आली आहे, वज्रले पोहेकर, सगळं नवीनच मूर्ती आहे. हे बघा सुंदर असं त्याला हे आहे, कमानी बघा, सुंदर सागवानी आहे, छान असं मूर्तीचं रूप आहे. आता तिला ज्वेलरी, दागदागिने वगैरे सर्व चालू आहे. सर्व आता नवीनच. आणि कोकणामधला काय देवदेवतांचं तर खूप प्रत्येक ठिकाणी मंदिरात देवदेवता आणि त्यांचा मान सन्मान. हे बघा त्यांचा आता नैवेद्य देवदेवतांचा झालेला आहे आणि हे बघा त्यांना देवदेवतांना नैवेद्य वगैरे दाखवलं आणि काम चालू आहे. मूर्तीचं तिला दागिन्याचे पेहराव वगैरे सगळं चढवत आहेत. सर्व ब्राह्मणांच्या साक्षीने होमवाहन चालू आहे. आणि देवीच्या पालखीची आता सजावट चालू आहे. चौंडेश्वरी सहित महालक्ष्मी देव्याः सपरिवार देवतानां पाणी आहे ना, असंख्य सर्व आजूबाजूच्या गावात नातेवाईक, भगिनी किंवा ग्रामस्थ महिला बघा कशा सर्व व्यवस्थित एका रांगेवर सर्वच बसले. कुठचाही आवाज नाही, गोंगाट नाही, शिस्तबद्धता एकदम. सुंदर अशी मंदिराची कलाकृती आहे. संपूर्ण चिरेबंदी बांधकाम केलं आहे चारी बाजू. हे काही खूप जुन्या अशा मूर्त्या आहेत त्यामध्ये, ज्या आजी त्यांनी व्यवस्थितरित्या जतन केलं आहे.
आणि आता इकडे जेवणाची तर प्रसादाची सोय चालली आहे बघा. आमचे सगळे मित्र जेवणाच्या तयारीतच एकदम एक नंबर भारी. टोप बघा केवढे केवढे भारी भारी उतरले. तो शिरो बनवतो तिकडे, केवढे मोठ्या मोठ्या टोपात शिरो आहे. फणसाची पण भाजी, आमटी, डाळ आणि अक्सल चुलीवरचं जेवण. चुलीवरच्या जेवणाचे टोप बघा केवढे. आणि हे सगळे आमचे मित्र आचारी बंधू सगळे. हा काळेश्वर वाडचे सगळे आमचे मंडळी आहे बघा. स्पेशल एक नंबर. काय कॅटर्स? पुजारे कॅटर्स. एक नंबर जेवण. अगदी तुम्ही 5,000 सांगा, 10,000 सांगा, किती इंका काळेश्वरवाडीत जाऊन भेटा आणि ऑर्डर द्या असली तर. असं सगळा एवढी लोक तर बापरे बापरे, जवळजवळ 10 ते 15-20 हजार लोकांची गर्दी आहे त्या कार्यक्रमात. बरोबर मंदिर इतकं सुंदर बांधल्याने आहे ना, प्रश्नच नाही. सुंदर गाव, आजूबाजूक सगळे डोंगर दोन्ही बाजू आणि खाली मध्ये व्हाळा. आणि मंदिरात सुंदर खरोखर एक इकडे बघा ग्रामपंचायत पेंट्री शौचालयाची सोय केलेली आहे, सुंदर अशी आहे. असं महालक्ष्मीचं पण मंदिर आहे बघा. मस्त झोपाळा आहे इथे, परंपरा आहे त्यांची काय. पण देवी देवतांना नैवेद्य दाखवलेलं आहे महालक्ष्मी. सुंदर असं काम केलं आहे. सर्व आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित मंडळी. एक मिनिट या, काम करताय तुम्ही? काय नाही ना, तुम्ही लावून घ्या विभूती मधल्या बोटा, मधलं बोट या. लाकडी खांबाचं सुंदर असं डिझाईन आहे. देवीला चांदीचा मुखवटा परिधान करतात. हरे राम राम कृष्ण मंगल शिवे नाही दक्षडत्वं अपराध परंपरावृतं माता संपेक्षते दुःखम् मत्समः पातकी नास्ति पापग्नि तत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु यथा योग्यं तथा कुरु यथा योग्यं तथा कुरु. वैश्वराय विद्महे तमेकामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौत्यं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वरं राज्यं महाराज्यं आधिपत्यं समन्वयायिष्या सार्वभौमस्सार्वायुषान्तादापराभात पृथ्वीराजा एकराडिति तदप्येषश्लोको विघ्नी प्रचोदयात्. जय जगदम्ब. बाबू गाराला सांग. जय जगदम्ब. चौंडेश्वरी माता की चौंडेश्वरी माता की वंदे वंदे वंदे. सुवासने देवीच्या ओटी भरतायत. खूप गर्दी आहे.
इकडे गावात आई देवीच्या दर्शनासाठी खूप भीड आहे. हे बघा. दर्शन घेण्यासाठी फक्त संध्याकाळी 6 नंतर दर्शन घेत आहे. हजारोंच्या संख्येने भीड आहे. आतमधला माणूस आहे कसं आहे ना आपल्याला थोडं स्वयंसेवक रांगा लावतायत. पुरुष मंडळी आणि सगळ्यांच्या मागूनच देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि लाईन एकच होईल. 1 रुपया असतं त्या सर्वांनी लाईन एकच राहील आणि जसं दर्शन होईल तसं ताबडतोब एक साईडने देखील करायची आहे, गाडी करायची नाही आहे. हे सर्व जेवणकरी आहेत देवाच्या नावाने त्याप्रमाणे दुसऱ्या महिलांनी आणि त्यांना पहिला पंक्तीचा मान. पायाजवळ खाली महादेव आता पाणी सोडून हर हर महादेव म्हटलेला आणि आता आणि देवीच्या प्रसादाचा आता आनंद घेतोय. बघा मस्त एक डाळ भात आणि एक ह्या जेवणाचा आस्वादच वेगळा असतो. पेंट्री म्हटलं काय फणसांची काय कमी नाही. हे बघा फणसाची भाजी पण स्पेशल डिश फणसाची भाजी आणि आता शिरो पण येईल. एवढी गर्दी आहे की बापरे बापरे. जवळजवळ 10 ते 15 हजार लोकांची तर एवढ्या जेवणांचा मॅनेजमेंट म्हणजे खाऊन आहे. गावकरी मानकरी आणि आमचे आयोजक असतील त्यांना मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्या आईला नमस्कार करतो आणि या श्रवण करायचं असतो त्या जमलेला समाज अशी त्यांना विनम्र अभिवादन करून लोकांनी जत्रेचं स्वरूप पहिलेला पंढरपूर पेंढरीत जाण्याची मस्ती काय
मला त्याचं खूप करा करा शॉपिंग करा. पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या गरमी म्हटलं काय सगळे आता कुल्फी कुल्फी फेमस कुल्फी लय जुने दिवस आठवले ते कुल्फी बघले. आम्ही शाळेत असताना ना एक भैया अण्णा घेऊन यायचो अशी कुल्फी. आता बऱ्याच दिवसांनी एक कुल्फी भैयाची बहुत गावचा. कसं गार 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 पाया पडून जाऊ जागा नाही. त्यांचा स्थान स्वीकार देऊन त्यांच्या गावचे गावप्रमुख हे स्थान स्वीकार देऊन त्यांचा सन्मान आमच्या कार्यक्रमाची शोभा आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही खूप मोठी सुवासिनींच्या ओट्या बांधतात. रवींद्र महादेव मूर्ती अजून रांगा चालू गणितामध्ये 101 रुपये. विठ्ठल भाऊ लांबोडे सोंदवाडी 200 रुपये. असं गाव आहे बघा. डोंगरदरीचं वसनाय गाव, डोंगरदरीचं वसनाय गाव, पंचकोशीत आहे नाव. डोंगरदरीचं वसनाय गाव, पंचकोशीत आहे नाव. गावकरी मानकरी गावकरी मानकरी उत्सव होतो एक जुटीनं. गावकरी मानकरी अरे भक्त एकत्र हो एक भूमिका हा कार्यक्रम पार पाडित आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्याव्या. गावकरी मानकरी उत्सव होतो एक जुटीनं.
अशा तऱ्हेने आनंदमय वातावरणात भक्तिमय सोहळा पार पडला आज 3 दिवस पेंढरी गावामध्ये. सुंदर. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाळा कोंडे चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.